केंद्रीय अर्थसंकल्प 2026 हा सर्वसामान्यांसाठी नसून मोजक्या उद्योगपतींसाठी आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, शिक्षण व आरोग्य यावर कोणताही ठोस दिलासा नाही. शेतकऱ्यांना केवळ घोषणा, रोजगाराबाबत पोकळ आश्वासने दिली आहेत. हा अर्थसंकल्प म्हणजे कॉर्पोरेट साथ, कॉर्पोरेट विकास. या जनविरोधी अर्थसंकल्पाचा आम्ही जाहीर निषेध करतो. जयश्रीताई शेळके, प्रवक्ता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांसाठीचा नसून मोजक्या उद्योगपतींसाठीचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणारा कमी दर, बेरोजगारी, महागाई, शिक्षण आणि आरोग्याची ढासळलेली व्यवस्था यावर कुठल्याही ठोस उपाययोजना सांगितलेल्या नाहीत. या अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना कुठलाही दिलासा दिलेला नाही आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतीमालाला हमी भाव किंवा उत्पादन खर्चावर आधारित मूल्य, त्याचबरोबर नवीन रोजगार निर्मिती यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना दिलेल्या नाहीत. एकंदरीतच हा अर्थसंकल्प म्हणजे जनविरोधी असून केवळ कॉर्पोरेट साथ आणि कॉर्पोरेटचाच विकास एवढाच हा अर्थसंकल्प आहे.